नमस्कार मित्रांनो, कॉमेडीचा वादा प्रदीप दादा यूट्यूब आणि फेसबुक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाद भटकंतीचा भाग 2 मध्ये आम्ही आता कुठं चाललो आहे हे बघायसाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आता आम्ही CNG टाकलाय आणि पुढच्या दिशेने आम्ही निघालो. आता लांबचा प्रवास म्हणलं की गाडीमध्ये धमाल मस्ती आणि एन्जॉय होणारच. मजा मस्ती करत आम्ही आमच्या लोकेशनला येऊन पोचलो. मित्रांनो, सावली बघून गाडी एका साईडला लावली आणि मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो. मंदिराकडे पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं हे ते एवढं विशेष नाही काय की, पण जसजसं पुढं जाईल तसं ह्या काळ्या दगडामध्ये मोठं बांधकाम केलेलं पाहून आम्ही भारावून गेलो. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर भला मोठा परिसर पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. समोर असलेल्या भल्या मोठ्या विविध खाड्याचा गंध लावून महादेवासमोर कोमलनं बेलफुलं पानं ही सगळी वाहिली आणि पूजा केली. आम्ही सगळ्यांनी मिळून दर्शन घेतलं आणि समोर येऊन बसलो. मित्रांनो, मंदिराच्या आतमधलं संपूर्ण वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. आता एकंदरीत इथलं वातावरण स्वच्छ आणि शांत असल्यामुळं इथे येणारा प्रत्येक भाविक आपोआपच शांत होतोय. आता इथं आल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या समोरच मोठ्या प्रमाणात गाईचं पालन केलेलं पाहायला भेटेल. मित्रांनो, इथं दर पुनवेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. त्यामुळं हे 3 मजली भक्त निवास इथं बांधून बाजूला स्वतंत्र पाण्याची टाकीची सोय केलेली आहे. मित्रांनो, मंदिराच्याच उजव्या बाजूला हा भला मोठा मठ बांधण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये रामानंदजी सरस्वती महाराजांची समाधीस्थळ आणि त्यांच्या पादुका आहेत. मित्रांनो, मठाच्याच उजव्या बाजूला तुम्हाला ह्या फिल्टरच्या पाण्याच्या 100 ते 125 तोट्या तुम्हाला काढलेल्या भेटतील. मित्रांनो, तुम्ही म्हणाला तर एवढ्या तोट्या कशासाठी? आपल्या गावामध्ये वर्षातून एकदाच यात्रा भरते, पण या चिचगाव टेकडीवरती दर पुनवेला 4 ते 5 हजार लोकांची गर्दी आणि यात्रेचं मोठं स्वरूप असतं आहे. मित्रांनो, यात्रे दिवशी तिथं मोठ्या प्रमाणात महाप्रसाद असतो. त्यामुळं आलेल्या लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून एवढ्या तोट्या काढण्यात आलेल्या आहेत. तरी आता एकंदरीत मित्रांनो आमचं संपूर्ण दर्शन झालं आहे, म्हणजेच आमचा आता विठोबा झाला आहे. आता आम्हाला पोटोबा करावा लागणार आहे. त्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे आमचं संपूर्ण साहित्य घेऊन आलो आहे. आता गाडीतलं सगळं साहित्य खाली घेतलं आणि पहिल्यांदा कोमलनं कांदा, डोबळी मिरची, कोथिंबीर चिरायला चालू करत असताना शिल्लक राहिलेल्या पोह्यावरती बनवून ताव मारायला चालू केला. मित्रांनो, जवळपास आता आपले सगळे कोमलनं कांदा, डोबळी मिरची, कोथिंबीर चिरून घेतलंय. गॅस पेटवायच्या मार्गाला लागलोय. चला, आता आपण गॅस पेटवूया आणि कार्यक्रमाला चालू करूया. थोडी हवा लागते म्हणून नेमकं चिचाचं पोळी चांगलं गावलंय. सावली मस्त निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाठीमागे तिकडे बघताय का, ते तिकडं आहे ते मंदिर महादेवाचं. हा सगळा परिसर आहे तो आपला चिंचगाव टेकडी म्हणून ओळखला जाणारा हा पूर्ण फॉरेस्ट आणि जंगली एरिया आहे. आणि असं उंचावर अशी टेकडी आहे मोठी आणि त्याच्यावरतीच असं हे तुम्ही आता जे व्हिडिओमध्ये सगळं बघितलंय तर तिथला सगळा हा नजारा आहे. तर मित्रांनो, आता आमचं सगळं तिकडं आता फिरून झालंय. आता पोटाची पूजा करायची आपल्याला. देवपूजा झाली, आता पोटपूजा करायची. म्हणून आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं गरमागरम मस्तमध्ये मॅगी आपण तयार केली. आता तुम्ही आता ह्या चिरीने ओळखला असेल. आता फक्त आपल्याला ती भाजी बनवायची. आपण काय केलं, आता पाव आणलेलं आहे, लादी आणली पावाची मोठी, पाव आणि भाजी म्हणजे पावभाजी. आता पावभाजी गरमागरम बनवायची आणि तडका द्यायचा. चला मित्रांनो, आता तुम्ही म्हणता असाल ही तुमची भारी सिस्टीम आहे, याला काड्याची पेटी लागत नाही, काय नाही, लाईटर लागत नाही, काय नाही. एकदम सगळं स्वयंचलित अशासारखा खेळ आहे. आता तुम्ही बघा, हा वाल फिरवला गॅस निघायला चालू होतोय आणि हा खटका दाबला की लाईटर ऑन होते आणि डायरेक्ट शेगडी पेटते. आता मी वारं लागल्यामुळं पाठीमागच्या वेळेस नियोजन केलं ती थोडं जरा साईडला लावायचं काहीतरी आणा म्हणून, लक्षात नाही मित्रांनो. चला
चहा आहे त्याचा ऍडजस्ट केल्याशिवाय भाग नाही. थोडं हवा येऊन म्हणून थोडं ड्रम ह्या साईड काय पोचतो ठेवतो जर वार लागायला नाही तर. आता महत्वाच्या म्हणजे आमच्या 2 वस्तू राहिल्या त्या मित्रांनी काही गडबडीत, म्हणून कुठेही निघताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पाणी प्यायचं ना, सगळ्या गोष्टीचा विचार करून नियोजन करूनच करावं लागतं. पण काही गडबड काय ना काय राहते, तुम्ही किती प्रयत्न करा. आणि आमच्या 2 वस्तू राहिले आता आम्ही तरी पण आम्ही 1 नंबर सगळा कार्यक्रम करणार. आता पहिल्यांदा कांदा टाकायचा आपल्याला. आता आपण पहिल्यांदा कांदा टाकून घेतोय. आता बऱ्यापैकी आता हे लाल होत आलंय. थोडी कोथिंबीर टाकू आपण. कांद्या ह्याच्यामध्ये जर थोडी भाजली का नाही तर थोडी त्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरतो आणि सुगंध पण उतरतो ह्याच्यात. बऱ्यापैकी लाल होत आलंय मित्रांनो. टोमॅटो बघा मित्रांनो, पाणी थोडं उकळायलंय. आपण ह्याच्यामध्ये सगळं मसाला चवीनुसार लागणार मसाला. मित्रांनो, आता आपली भाजी पूर्णपणे शिजत आली. त्याला अजून सुंदर दिसण्यासाठी आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. भाजी केली साहेबांनी, डेकोरेशन मी करायला लागली. मित्रांनो, जवळपास आपली भाजी झालीच आता. एक नंबर. चला आता खायला घेऊ. गरम मसाला दरपण नाही ना. मित्रांनो, कशाला आधी जम्बो पाव या पावभाजी खायला. तुम्हाला मी मगा म्हणलं होतं ना, आमच्या 1-2 गोष्टी विसरल्या त्या महत्वाचे. म्हणजे ह्या वेळेस आमचे द्रोण आणायचे विसरले ते जी भाजी घेऊन खायला. तरी पण आम्ही आता ह्याच्या भांड्यामध्येच आपलं ॲडजस्ट करून चालू. काय झाली भाजी? एक नंबर. एक नंबर मस्त कार्यक्रम झाला मित्रांनो. तुम्ही पण कधी बाहेर पडला तुला प्यायचंय? छान आहे मित्रांनो. तुम्ही पण असं कधी बाहेर पडला, लय खर्च येत नाही मित्रांनो. एकदम कमी खर्चामध्ये होणारा कार्यक्रम आहे सगळा. तुम्ही पण अशीच भटकंती करत जावा निसर्गाच्या सानिध्यात. एकदम वातावरण शांत आहे. कोणाची टकटक नाही, गोंधळ नाही, किटकिट नाही, काय नाही, बनबन नाही, काय नाही. शांत यायचं, शांत बसायचं, खायचं, बसायचं, थोडा आराम करायचा, रिटर्न आपल्या आपल्या मार्गाने. शंभू, अरे काय बोलतो का नाही तू? शंभूचा नुसतं खायवर सपोटा दिलाय. चांगलं झालं का रे? हा होय. पण कशी झाली भाजी? चांगली. ओके ओके का? ओके ओके ओके. तर मित्रांनो, एकंदरीत पावभाजीवरती ताव हाणून झाल्यानंतर मस्त मध्ये सुस्ती चढली का नाही, 1 तासभर चिचाच्या झाडाखाली डोक्याला हाणला आणि नीट
सगळं गाबाळ उचललं, गाडीमध्ये टाकलं आणि घराखाली वाट धरली. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ नाद भटकंतीचा भाग 2 चिचगाव टेकडी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि हो, प्रदीप दादा ह्या यूट्यूब ID ला फॉलो करून फेसबुक इंस्टाग्रामवरती सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ID ला आणि इंस्टाग्रामला फॉलो करून ठेवा. तर चला बाय मित्रांनो, तुमचा सपोर्ट हीच माझी खरी ताकद आहे. धन्यवाद.